अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लकी नंबर, ज्याला तुम्ही एंजल नंबर म्हणू शकता, असा एक एंजल नंबर सांगणार आहे जो धनप्राप्तीसाठी, पैसा आकर्षित करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे। बघा, तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की वास्तुशास्त्र असतं, जेव्हा आपण घराचं काम करायला सुरुवात करतो, घरामध्ये इंटेरियर काही वस्तू घ्यायला सुरुवात करतो, तर तेव्हा आपण त्या वास्तुशास्त्रानुसार करतो किंवा घरामध्ये जे काही बदल करत असतो तेही आपण वास्तुशास्त्राचा विचार करूनच करत असतो। त्याच पद्धतीचं ज्योतिषशास्त्र आहे। जेव्हाही आपल्या घरामध्ये काही आपण पूजा करतो, एखादा सत्यनारायण करतो किंवा छोटी मोठी कुठलीही पूजा असेल तर ती आपण ज्योतिषांच्या सल्ल्याने किंवा ज्योतिषशास्त्रानुसार करत असतो। जसं वास्तुशास्त्र आहे, जसं ज्योतिषशास्त्र आहे, जसं पुरातन शास्त्र आहे, त्याच पद्धतीचं संख्याशास्त्र आहे। या संख्याशास्त्रामध्ये, ज्याला अंकशास्त्र असेही म्हणतो, या अंकशास्त्रामध्ये असे काही अंक, अशा काही संख्या बनवलेल्या आहेत। जर या काही संख्यांपैकी तुम्हाला म्हणजे या काही अंकांपैकी, काही संख्यांपैकी जर तुम्ही लकी नंबर, लकी अंक, ज्याला एंजल नंबर म्हणतो, हे एंजल नंबर तुमच्या आयुष्यामध्ये वापरायला सुरुवात केली, बघा प्रत्येक आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्यावरती आलेलं एखादं संकट असेल किंवा आपल्याला एखादी गरज असेल तर त्या प्रत्येक गरजेनुसार, प्रत्येक संकटानुसार, प्रत्येक इच्छेनुसार एक वेगवेगळा अंक बनवलेला असतो। जसं की आपण जेव्हा नवीन घर बांधतो तेव्हा आपण वास्तुशास्त्रानुसार छान सत्यनारायण करतो। तसंच जेव्हा आपल्या घरातील एखादा व्यक्ती मृत पावतो तेव्हा आपण 13व 10व जे असतात, म्हणजे हे जे विधी असतात, हे आपण करतो। त्याच पद्धतीने अंकशास्त्रामध्ये बनवलेले जे काही अंक असतात त्यापैकी काही अंक हे इच्छापूर्तीचे असतात, तर काही अंक हे आपल्या आयुष्यात धन प्राप्त करणारे असतात, काही अंक हे आरोग्याला आपल्या जीवनामध्ये काही जर खूप सतत आजारपण येत असेल, सतत व्याधी होत असेल, तर काही अंक हे व्याधींना दूर करणारे असतात आणि आपलं जे आजारपण आहे हे आजारपण घालवणारे असतात। तसेच काही अंक जे आहेत हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे, म्हणजे ब्रह्मांडाशी निगडीत असतात, जे अंक आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या दूर गेलेल्या व्यक्तीलाही आपल्या जवळ आणतात। आता जो नंबर तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे हा तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता। इच्छाप्राप्ती असेल तर इच्छाप्राप्तीसाठी वापरा, तुमच्या आयुष्यामध्ये धन येत नसेल तर तुम्ही पैसा खेचण्यासाठी वापरा, तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादी मोठी अडचण असेल, ती अडचण जात नसेल तर तुम्ही ती अडचण सुटण्यासाठी देखील हा अंक वापरू शकता। हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी करा, रविवारपासून सोमवारपर्यंत, जो कुठला तुमच्यासाठी तुम्हाला लकी वार वाटतोय, जो तुमच्या आवडीचा दिवस आहे, तर तो एक दिवस फक्त ठरवा। त्या दिवशी आपल्याला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी करणार असाल तर तो सूर्यास्ताच्या अगोदरच करायचा आहे, सूर्योदयाच्या अगोदर करायचा आहे, आणि जर संध्याकाळी करणार असाल तर तो सूर्यास्ताच्या नंतर करायचा आहे। आता सूर्योदयाच्या अगोदर म्हणजे 6च्या आत करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर 6च्या पुढे, 6-6:30च्या पुढे, रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। यासाठी तुम्हाला एक भोजपत्र लागणार आहे। आता भोजपत्र म्हणजे खायचं पान का? बऱ्याच लोकांना अजूनही भोजपत्र माहिती नाही। तर भोजपत्र जे आहे ते खायचं वगैरे किंवा पत्रावळी असं काही नसतं, पूजेसाठी वापरला जाणारा एक कागद असतो, जो पूजेचे म्हणजे पूजेचं जर साहित्य मिळतं तर त्या दुकानामध्ये तो सहज मिळून जातो। भोजपत्राचा एक छान कागद तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे। बघा, हा कागद कुठल्याही दिवशी तुम्ही आणू शकता। आता यासोबत आपल्याला लागणार आहे एक पेन। आता पेन जो घ्याल तो काळा सोडून हिरवा, निळा, पिवळा, ब्राऊन, केशरी किंवा मग जांभळा असा कुठलाही पेन चालेल, फक्त काळा पेन घ्यायचा नाही। आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एका शांत ठिकाणी बसायचे। तुम्ही देवघराच्या समोरही बसू शकता किंवा घरातील कुठल्याही कानाकोपऱ्यात बसू शकता, फक्त तिथली जागा ही शांत असावी,
तुम्ही उपाय करताय आणि 2 जण मागे येऊन तुम्हाला विचारताय तू काय करतेस, काय चाललंय, तर तो उपाय तिथे संपतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ट्रस्ट महत्वाचा असतो, एकटेपणा महत्वाचा असतो, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं आणि त्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी महत्वाची असते. त्यामुळे उपाय करत असताना शांत ठिकाणी बसा. ठीक आहे. आता हे भोजपत्र आपल्या समोर घ्यायचं आहे आणि त्यावर जो अंक मी तुम्हाला सांगते तो अंक लिहायचा आहे. त्या अगोदर त्या भोजपत्रावरती कुठेही मागून पुढून कुठल्याही भागात एक गोल अंक तुम्हाला एक सर्कल काढायचे, एक गोल काढायचा आहे आणि त्या गोल मध्ये तुम्हाला 6 वेळा हा एकच अंक लिहायचा आहे. वरच्या खाली, पुन्हा खाली, पुन्हा खाली, पुन्हा खाली. सर्कल मध्ये 1 2 3 4 5 6. पुन्हा एकदा एका सर्कल काढलंय 1 2 3 4 5 6. असं 6 वेळा हा एकच अंक लिहायचा आहे. अंक व्यवस्थित ऐका. 9 बघा, 9 0 9 0 1 8 90 18 9018 9018. पुन्हा एकदा सांगते 9018 9018 9018 9018. हा 9018 अंक त्या सर्कलमध्ये, भोजपत्रावरील सर्कलमध्ये 6 वेळा लिहायचा आहे. 6 वेळा लिहिल्यानंतर ते जे सर्कल आहे त्या सर्कलच्या मध्ये 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयाचा जो कॉईन असतो, 1 रुपयाचा ठेवा, 2 रुपयाचा ठेवा, 5चा ठेवा किंवा 10चा, कुठलाही कॉईन चालेल. तो कॉईन त्या सर्कलच्या मध्ये ठेवायचा आहे. त्या कॉईनच्या वरती तुम्हाला एक हिरवा वेलदोडा, ज्याला वेलची असं म्हणतो, एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे आणि एक मसाला वेलदोडा ठेवायचा आहे, ज्याला आपण काला वेलदोडा म्हणतो. बघा, वेलचीचे पण बरेचसे प्रकार आहेत, त्यापैकी मला माहिती असणारा हिरवा आणि काळा. काळा वेलदोडा हा मसाल्याचे साहित्य जिथे मिळतो तिथे सहज मिळेल, कुठल्याही डीमार्टला वगैरेही तुम्हाला सहज तो मिळून जाईल. तर एक काळा वेलदोडा आणि त्याच्यासोबत एक हिरवा वेलदोडा, असे 2 वेलदोडे ठेवायचे आहेत. यावरती चिमटीने हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर या भोजपत्राची एक घडी करायची आहे. राऊंड पण करू शकता, चौकोनी करू शकता, जशी जमेल तशी छानपैकी भोजपत्राची एक तुम्हाला घडी करायची आहे. उजव्या हातामध्ये हे भोजपत्र जे आहे ते आपल्याला असं घट्ट पकडायचं आहे आणि त्या भोजपत्राला तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. आता पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला देत असताना पूर्ण पॉझिटिव्ह म्हणायचं आहे. माझ्याकडे खूप पैसा येत आहे, मी धनवान आहे, मी म्हणजे माझ्याकडे पैसा खेचला जात आहे, मला पैशांची काही कमी नाहीये, मी सर्व सुख समृद्धी, सर्व गोष्टींनी मी खूप सुख समृद्धीमध्ये आहे. बघा, आता तुम्ही जर इच्छा प्राप्तीसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला इच्छा प्राप्तीच्या अफर्मेशन द्यायच्या आहेत की मला नोकरी मिळालेली आहे, माझं नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे, पगार चांगला आहे आणि या नोकरीत मी खूप खुश आहे. विवाहासाठी करत असाल तर माझा या ठिकाणी विवाह जुळलेला आहे, माझ्या मनासारखा विवाह झालेला आहे. असं पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या भोजपत्राला द्यायचे आहेत आणि त्यातील अंकाला द्यायचे आहेत. आणि त्यानंतर जेवढे वेळा शक्य तितक्या वेळा तुम्हाला हा अंक म्हणायचा आहे, जेवढे वेळा शक्य. 9018 9018 9018 9018 9018 9018 हा अंक सतत तुम्हाला म्हणायचा आहे. फार 15 मिनिटं तरी आवर्जून म्हणा. त्यानंतर हे जे भोजपत्र आहे हे तुम्हाला, म्हणजे जी घडी आपण केलेली आहे, तर ही भोजपत्राची जी घडी आहे ती तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल, जेव्हा तुम्ही समाजामध्ये फिराल, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा, पण तुमच्या सोबत ठेवा. हे भोजपत्र तुम्हाला तोपर्यंत तुमच्या सोबत ठेवायचं आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये, धन खेचलं जात नाहीये, लक्ष्मी प्रसन्न होत नाहीये, ब्रह्मांड तुमची मदत करत नाही, तोपर्यंत कंटिन्यू भोजपत्र आपल्या सोबत ठेवायचं. रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा हे भोजपत्र त्या पॉकेटमधून वगैरे काढा, तुमच्या उशीखाली, आपण जिथे झोपतो तर तिथे उशीखाली ठेवून द्या. पुन्हा सकाळी उठला, स्नान वगैरे सगळं आवरलं की त्यानंतर 5 मिनिटं त्या मंत्राचा जप करायचा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या आणि त्यानंतर ते सोबत ठेवायचं. बघा, हा उपाय केल्यानंतर ब्रह्मांडाची शक्ती, बऱ्याच वेळा काय होतं, आपण सगळे उपाय करून थकतो, पण आपल्याला कशातच अनुभव येत नाही, लाभ होत नाही, सगळ्या देवांचाही करतो पण तरीही काहीच घडत नाही. अशा वेळेस या ब्रह्मांडामध्ये असणारी अद्भुत शक्ती जी आहे, ही अद्भुत शक्ती आपल्याला साथ देते. जसं आपण पॉझिटिव्हिटी व्यक्त करू तसं पॉझिटिव्हिटी आपल्याकडे ते खेचलं जातं, आकर्षित होत जातं. त्यासाठी पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ब्रह्मांडाचं स्मरण करून म्हणजे हा उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं. बघा, जसं तुम्ही हा नंबर लिहाल
हा नंबर म्हणाल, या मंत्राचा चांट रोज तुम्ही कराल. जो नंबर तुम्हाला सांगितलेला आहे तो ग्रहांशी निगडीत आहे. जो नंबर तुम्हाला सांगितलेला आहे हा एंजल नंबर आहे, जो धनप्राप्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी सर्वात प्रभावी नंबर आहे. बघा, 9 आणि 0 यांची बेरीज होते 9, आणि 1 आणि 8 म्हणजे 1 + 8 यांची बेरीज होते 9. 9 हा अंक शुक्राशी निगडीत आहे, 9 हा अंक गुरुशी निगडीत आहे, 9 हा अंक मंगळ ग्रहाशी निगडीत आहे, आणि 9 हा अंक नवग्रहांशीही निगडीत आहे. त्यामुळे जसा तुम्ही हा अंक लिहाल, या अंकाचा चांट कराल, बुध ग्रह मजबूत होईल, गुरु ग्रह मजबूत होईल, तुमचा मंगळ ग्रह मजबूत होईल आणि शुक्रही मजबूत होईल. हे 4ही ग्रह विशेष करून जे आहेत हे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील एखादा लांब गेलेला व्यक्ती असेल त्याला जवळ आणण्यासाठी, आणि आपल्याकडे धन खेचून आणण्यासाठी हे 4ही ग्रह खूप महत्त्वाचे असतात. जसं तुम्ही हा अंक लिहून यावरती तुम्ही रुपयाचा सिक्का ठेवून, वेलदोडे ठेवून, जसं तुम्ही हे आपल्या सोबत ठेवाल, तेव्हा त्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांचं काम करतील आणि हा अंक जो आहे तो त्याचं काम करेल. ज्यामुळे तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवरही इन्क्रीज होत जाईल, लोकही खेचले जातील, धनप्राप्तीही होत जाईल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आता समजा 21 दिवस 41 दिवस तुम्ही हे सोबत ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की ताई माझं काम झालंय. कुणाला 7 दिवसातही फरक येईल, कुणाला 8 दिवसातही फरक येईल. तर जसा तुम्हाला अनुभव येईल, जसा तुम्हाला फरक येईल, तर त्यानंतर हे भोजपत्र वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. नदी असेल किंवा काही असेल ते झाडाखाली किंवा अजून कुठेतरी टाकायचं का? तर नाही, अजिबात नाही. ते वाहत्याच पाण्यात सोडून द्यायचं. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.